हॅलो नमस्कार. मी आहे दुर्गा आणि आपल्या समथिंग न्यू या चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत करीत आहे. तर तुम्हाला माहिती आहे का की आज काय विशेष आहे ते? अरे हो सांगते तर. आज आहे 12 ऑक्टोबर. एक साधा दिवस नाही बरं का. आजच्या दिवशी इतिहासाने अनोख्या घटना पाहिल्या आहेत. 12 ऑक्टोबर 1492 हाच तो दिवस जेव्हा स्पेनच्या किनाऱ्यावरून निघालेला एक शोधक, ज्याला की एक नवीन देश शोधायचं होतं, तर त्याचं नाव आहे ज्यामध्ये पहिली गोष्ट ही अशी, त्याचं एक स्वप्न होतं की त्याला एक नव्या जगाचा शोध लावायचा होता. पाण्याच्या लाटासह आणि दीर्घ अशा प्रवासानंतर 12 ऑक्टोबर रोजी त्याच्या जहाजाने पोच घेतली. अमेरिकेच्या किनाऱ्यावर आल्याच्या नंतर युरोप आणि नव्या जगामधला सेतू त्यानं तयार केला आणि आधुनिक युगाचा नवा अध्याय सुरू झाला. तसेच 12 ऑक्टोबर 1964 साली हा दिवस होता की टोकियो ऑलिम्पिकचा उद्घाटन दिन म्हणून पहिल्यांदा आशियाई भूमिकेवर ऑलिम्पिकचे आयोजन झालं होतं. जपानने दाखवून दिलं की युद्धानंतरही देश उभा राहू शकतो. त्याच दिवशी संपूर्ण जगाला आशियाची ताकद, त्याची मेहनत आणि त्याचं शिस्तबद्ध यश दिसलं. भारत काय आपला कमी नाही बरं का. भारतातही हा दिवस खास आहे. 12 ऑक्टोबर 1970 मध्ये भारतीय वायुसेनेने प्रथमच आकाशात उंच उडी घेतली. त्यांनी MiG-21 आपलं पहिलं सुपरसॉनिक फायटर विमान आकाशी उडवलं. त्या गर्जनेने जगाला दाखवलं की भारत केवळ आध्यात्मिक नाही, तर तंत्रज्ञान आणि सामर्थ्य हेही कुणापेक्षा कमी नाही. इतकंच नाही तर 12 ऑक्टोबर हा दिवस जागतिकदृष्ट्या शिक्षण, विज्ञान आणि शोधांच्या प्रवासाचं प्रतीक आहे. कोलंबसने नवीन जग शोधलं, जपानने ऑलिम्पिककडून आशियाचा गौरव वाढवला आणि भारताने आकाशात आपला झेंडा फडकवला. इतिहासातील प्रत्येक 12 ऑक्टोबर हा दिवस असा सांगतो की प्रत्येक प्रवासाचा एक उद्देश असतो, प्रत्येक गोष्टीला एक कारण असतं, प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही शिकण्यासारखं असतं आणि प्रत्येक प्रयत्नाने माणूस बदलतो, घडतो, सुधारतो आणि बरंच काही करू शकतो. त्याच्यामुळे मग आपणही ठरवूया की आपल्यालाही काही नवं करायचं आहे, घडवायचं आहे स्वतःला आणि स्वतःसोबत इतरांनाही, जे उद्या कोणाच्या तरी इतिहासात लिहिल्या जाईल, मनात लिहिल्या जाईल. तर यामधील कोणता भाग तुम्हाला विशेष वाटला त्याबद्दल कमेंट करून मला नक्की सांगा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि उद्याच्या व्हिडिओसाठी मला नवीन माहिती तुम्हाला सांगायची आहे. त्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची माहिती कळून जाईल आणि समजेल. धन्यवाद.